नमस्कार. सकाळी उठल्या उठल्या कोमट पाण्यात मध आणि लिंबू घालून पिण्याचा ट्रेंड तुम्ही नक्कीच पाहिला असेल किंवा ऐकलं असेल. खरं तर आजकाल हे सगळ्यात लोकप्रिय डिटॉक्स ड्रिंक मानलं जात आहे. चला तर मग याच्या मागचे नेमके फायदे काय आहेत ते समजून घेऊया. पण हा प्रश्न पडतोच की हे फक्त एक फॅड आहे, एक ट्रेंड आहे, की यामागे काही शास्त्रीय आधारसुद्धा आहे? या पेयामुळे खरंच आपल्या आरोग्याला काही फायदा होतो का? या विश्लेषणात आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. चला, सगळ्यात आधी आपल्या शरीराच्या आत होणाऱ्या फायद्यांवर एक नजर टाकूया. बघूया की हे पेय आपल्या संपूर्ण आरोग्यासाठी कसं काम करतं. अनेकांसाठी जो सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा फायदा आहे तो म्हणजे वजन कमी करण्यासाठी मिळणारी मदत. खरं तर नैसर्गिकरित्या वजन नियंत्रणात आणण्यासाठी ही एक उत्तम सुरुवात ठरू शकते. आता गंमत म्हणजे हे काम कसं करतं? तर बघा, हे पेय आपल्या मेटाबॉलिझम म्हणजे चयापचय क्रिया वाढवतं, ज्यामुळे शरीरातली चरबी वितळायला मदत होते. आणि हो, विशेषतः पोटावरची चरबी कमी करण्यासाठी हे खूप उपयुक्त मानलं जातं. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हे पेय आपल्या शरीराला एका प्रकारे फॅट बर्निंग मोडमध्ये घेऊन जातं. याचा पुढचा महत्त्वाचा फायदा म्हणजे डिटॉक्सिफिकेशन, म्हणजे शरीरातली घाण बाहेर काढणं. आपलं शरीर हे काम नैसर्गिकरित्या करतच असतं आणि हे पेय त्या प्रक्रियेला एक छान चालना देतं. आणि जेव्हा हे नैसर्गिक डिटॉक्स होतं तेव्हा त्याचा परिणाम काय होतो, तर पोट एकदम हलकं वाटायला लागतं, त्वचा आतून स्वच्छ आणि नितळ दिसायला लागते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली पचनशक्ती सुधारते. पोटाच्या समस्या, गॅस, ॲसिडिटी, पोट फुगल्यासारखं वाटणं हे आजकाल खूपच कॉमन झालंय. तर या त्रासांवर हे साधं पेय एक रामबाण उपाय ठरू शकतं. या तिघांची जादूचेही, लिंबू आपली पचनक्रिया सुरू करतो, मध शरीरातली जळजळ कमी करायला मदत करतो आणि कोमट पाणी खाल्लेल्या अन्नाला व्यवस्थित पचायला मदत करतं. हे तिन्ही घटक एकत्र येतात तेव्हा पचनाचे अनेक त्रास कमी होतात. आजारांपासून लांब राहायचं असेल तर आपली इम्युनिटी म्हणजेच रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असणं खूप गरजेचं आहे. आणि हे पेय आपली नैसर्गिक संरक्षण प्रणाली मजबूत करायला मदत करतं. हे कसं शक्य आहे? सोप्पं आहे. लिंबामध्ये भरपूर व्हिटॅमिन सी असतं, मधात अँटीऑक्सिडंट्स असतात आणि कोमट पाण्यामुळे पचन सुधारतं. आणि जेव्हा पचन चांगलं होतं तेव्हा शरीर पोषक तत्व चांगल्या प्रकारे शोषून घेतं, ज्यामुळे आपली इम्युनिटी आपोआपच वाढते. आता वळूया आपल्या शरीरातल्या सगळ्यात महत्त्वाच्या अवयवाकडे, आपलं हृदय. हे साधंसं दिसणारं पेय हृदयाच्या आरोग्यासाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे. हे पेय शरीरातलं खराब कोलेस्ट्रॉल कमी करायला मदत करतं, रक्त शुद्ध करतं आणि एकंदरीत हृदयाच्या आरोग्याला आधार देतं. म्हणजे बघा, एका किती सोप्या सवयीने आपण हृदयाची काळजी घेऊ शकतो. सकाळी पोट साफ न होण्याची समस्या अनेकांना असते, तर या समस्येवर सुद्धा हा एक नैसर्गिक आणि अगदी सोपा उपाय आहे. यामागचं विज्ञान अगदी सोपं आहे. कोमट पाण्यामुळे आतड्यांना आराम मिळतो आणि त्या सैल होतात. तर मध आतड्यांची हालचाल सुलभ करायला मदत करतो. यामुळे सकाळचं काम अगदी सहज होऊन जातं. चला, आता शरीराच्या आतून बाहेर दिसणाऱ्या फायद्यांबद्दल बोलूया, म्हणजेच आपल्या त्वचेबद्दल आणि सौंदर्याबद्दल. कोणतीही महागडी क्रीम किंवा ट्रीटमेंट नाही, तर आतून मिळणारी एक नैसर्गिक चमक. हे पेय आपल्या त्वचेसाठी जणू एका क्लेन्झरप्रमाणे काम करतं. ह्या चमकदार त्वचेमागचं रहस्य इथेच आहे. लिंबूमधलं व्हिटॅमिन सी आणि मधातले अँटीबॅक्टेरियल गुणधर्म जेव्हा एकत्र येतात तेव्हा पिंपल्स कमी होतात, त्वचा आतून शुद्ध होते आणि चेहऱ्यावर एक नैसर्गिक ग्लो येतो. इतके सगळे फायदे ऐकल्यावर हे पेय बनवायची इच्छा झाली असेल, नाही का? आणि सगळ्यात चांगली गोष्ट ही आहे की ते बनवणं खूपच सोपं आहे. रेसिपी अगदी सरळ सोपी आहे. 1 ग्लास कोमट पाणी घ्यायचं, त्यात अर्ध्या लिंबाचा रस पिळायचा आणि 1 चमचा शुद्ध मध घालून चांगलं मिक्स करायचं. झालं, आपलं आरोग्यदायी पेय तयार. पण एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. याचा जास्तीत जास्त फायदा हवा असेल तर हे पेय सकाळी रिकाम्या पोटी प्यायलेलं सगळ्यात उत्तम. तर मग आपण या पेयाचे अनेक फायदे पाहिले. चला, या जादुई घटकांच्या मुख्य कामांचा एकदा पटकन आढावा घेऊया. ही स्लाईड सगळ्या गोष्टी अगदी स्पष्ट करते. लिंबू म्हणजे व्हिटॅमिन सीचा उत्तम स्रोत, मध म्हणजे अँटीऑक्सिडंट्सची शक्ती आणि कोमट पाणी म्हणजे एक उत्तम पचन सुधारक.
ह्या तिघांचं मिश्रण आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे हे आता आपल्या चांगलंच लक्षात आलं असेल. इतके सगळे फायदे जाणून घेतल्यावर आता प्रश्न हा उरतो की या सोप्या आणि आरोग्यदायी पेयाचा आपल्या रोजच्या जीवनात समावेश करायला हवा का? हा विचार नक्कीच करण्यासारखा आहे.